नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 5.2 चा चौथा प्रश्न सोडवणार आहोत। यापूर्वीचे तिन्ही प्रश्न आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। चौथा प्रश्न, दी टोटल नंबर ऑफ लायन्स अँड पीकॉक्स इन अ सर्टन झू इज 50. The total number of their legs is 140. Then find the number of lions and peacocks in the zoo. एका झूमध्ये म्हणजे प्राणी संग्रहालयामध्ये लॉयन आणि पीकॉक यांची एकूण संख्या 50 आहे। त्यांच्या लेग्स म्हणजे पाय, त्यांच्या पायांची एकूण संख्या 140 आहे, 140। तर झूमध्ये लॉयन आणि पीकॉक किती आहेत हे आपणास फाइंड आउट करायचं आहे। सोडूया। आन्सर, आपल्याला लॉयन आणि पीकॉक काढायचे आहेत। लॉयनसाठी आपण x घेऊ आणि पीकॉकसाठी आपण y गृहीत धरू। सपोज देयर आर lions x and peacocks are y in the zoo. पहिली कंडिशन, आपल्याला दोन कंडिशन आहेत, त्यावरून दोन इक्वेशन प्राप्त करायचे आहेत। पहिली कंडिशन, द टोटल नंबर ऑफ लायन्स अँड पीकॉक्स इन अ झू इज 50. पहिली कंडिशन आपण लिहून घेऊ, द टोटल number of lions and peacocks is 50. Total number of lions x and total number of peacocks y equal to 50. हे एक आपल्याला इक्वेशन पहिल्या कंडिशननुसार मिळालं। आता दुसरी कंडिशननुसार आपण इक्वेशन काढू। दी टोटल नंबर ऑफ देअर लेग्स, आता लेग्स, लॉयन्सचे लेग्स आणि पीकॉकचे लेग्स आपल्याला माहिती आहे। वी नो लॉयन हॅज 4 legs and peacocks has 2 legs. पीकॉकला 2 legs असतात आणि लॉयनला 4 legs असतात। म्हणून समजा 10 लॉयन्स आहेत तर त्यांचे लेग्स किती होतील? 40। 3 लॉयन्स आहेत तर त्यांचे लेग्स किती होतील? 12। 5 लॉयन्स आहेत त्यांचे लेग्स किती होतील? 20। म्हणजे जेवढे लॉयन्स आहेत त्याच्या 4 पट लेगची संख्या होईल आणि जेवढे पीकॉक्स आहेत त्याच्या दुप्पट पीकॉकच्या लेग्सची संख्या होईल। त्यावरून आपल्याला दुसरं इक्वेशन, आता दी टोटल नंबर ऑफ, दुसऱ्या इक्वेशन प्राप्त करण्यासाठी आपण दुसरी कंडिशन लिहू, दी टोटल नंबर ऑफ देअर लेग्स इज 140. देअर म्हणजे दोघांची मिळून, देअरफॉर लॉयन्सचे लेग्स 4x होतील आणि पीकॉकचे लेग्स 2x होतील आणि यांची ॲडिशन दिली आपल्याला 140। म्हणजे हे दुसरं इक्वेशन आपल्याला मिळालं। यामध्ये आपण 2 कॉमन काढू शकतो। 2 जर डिवाइड केलं दोन्ही या साईडला आपण, तर 2x राहील, इथं xच राहील, सॉरी हे y, येथे yच राहील आणि येथे 70 राहील। बरोबर आहे, 2x + y = 70। म्हणजे हे आपलं दुसरं इक्वेशन आपल्याला मिळेल। आता पहिलं इक्वेशन आणि दुसरं इक्वेशन, यामध्ये yचं प्लस साइन आहे, येथे yचं प्लस साइन आहे। जर ह्या दोघांची आपण सबट्रॅक्शन केली तर y कॅन्सल होतील।
म्हणजे 2 मधून 1 आपण सबस्ट्रॅक्ट करू. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. टू इक्वेशन आपलं 2x + y = 70. यामधून फर्स्ट इक्वेशन x + y आपण सबस्ट्रॅक्ट करू. सबस्ट्रॅक्ट करायचं आहे म्हणजे आपल्याला प्रत्येकाचे साईन इथं चेंज करावं लागतील. प्लस आहे याचा मायनस, याचा प्लस आहे याचा वायचा मायनस घ्यावा लागेल. 50चा प्लस साईन आहे म्हणजे याचा मायनस. आता 70 - 50 म्हणजे हे होईल 20 + y आणि हा -y कॅन्सल होतील. 2x आणि -x. 2x मधून 1x गेला म्हणजे फक्त x राहील. म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला 20. x ची व्हॅल्यू मिळाली म्हणजे लॉयन्सची संख्या आपल्याला मिळाली. आता पुट x = 20 इन इक्वेशन 1. 1 मध्ये टाकले तरी चालेल, 2 मध्ये टाकले तरी चालेल, पण 1 आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं जाईल. 1 मध्ये टाकू. इन 1 वी गेट x ची व्हॅल्यू 20 जर टाकली तर आपल्याला इक्वेशन मिळेल 20 + y = 50. पहिलं इक्वेशन या प्रकारचं होऊन जाईल. त्यावरून y = 50 हे 20 इकडे येतील -20 म्हणजे y ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल 50 - 20 म्हणजे 30. y ची व्हॅल्यू मिळाली म्हणजे पिकॉकची संख्या मिळाली. हेन्स x आणि y आपण कॅल्क्युलेट केलं म्हणजेच हेन्स देअर आर x म्हणजे लॉयन्स 20 लॉयन्स and 20 lions and 30 y ची व्हॅल्यू 30 peacocks in the zoo. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.